राज्यातल्या सर्व टप्प्यांचं मतदान संपलंय। आता वेध लागलेत ते निकालाचे, कारण यंदाची लोकसभा निवडणूक ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय भवितव्य ठरवणारी आहे। यामध्ये कुणाचं करिअर घडणार आणि कुणाचं बिघडणार यावरचा हा खास रिपोर्ट। दिग्गजांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद। राज्यातील 4 नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। कुणाचं करिअर घडणार, कुणाचं बिघडणार। राज्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान संपलंय। राज्यातल्या 48 मतदारसंघातल्या सर्वच पक्षांच्या उमेदवारांचं भवितव्य सील झालंय। मात्र सर्वाधिक प्रतिष्ठा पणाला लागली ती राज्यातल्या 4 नेत्यांची। हे 4 नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। ही लोकसभा निवडणूक या नेत्यांच्या राजकीय आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरणार आहे। सर्वात आधी पाहूयात उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक कशी महत्त्वाची आहे। कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्याच मोठ्या निवडणुकीला उद्धव ठाकरे सामोरे जात आहेत। त्यामुळे त्यांनी नव्यानं केलेल्या पक्ष बांधणीची कसोटी लागणार आहे। 2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय योग्य होता अयोग्य याचाही कौल या निवडणुकीत ठाकरेंना मिळणार आहे। निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंकडे मूळ शिवसेना सोपवली असली तरी जमिनीवरचा शिवसैनिक कुणासोबत हे सिद्ध करण्याचं आव्हान या निवडणुकीत उद्धव ठाकरेंसमोर आहे। उद्धव ठाकरेंनी मांडलेली हिंदुत्वाची नवी व्याख्या जनतेला पटली की नाही याचाही निकाल लागणार। जर उद्धव ठाकरेंच्या विरोधात जनतेनं कौल दिला तर मवियाचंच भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी ही लोकसभा निवडणूक थेट राजकीय भवितव्य ठरवणारी आहे। कारण शिंदेंनी शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी कायद्याची लढाई जिंकली असली तरी सामान्य शिवसैनिक सोबत आहे की नाही हे या निवडणुकीत सिद्ध होईल। शिंदेंनी भाजपसोबत अखेरपर्यंत नेटानं वाटाघाटी करत बहुतांश जागा पदरात पाडून घेतल्या। मात्र या जागा जिंकण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे। त्यामुळे ठाण्यापुरतं नव्हे तर राज्यभर नेतृत्व सिद्ध करण्याचा कस या निवडणुकीत लागेल। मात्र जर या निवडणुकीत त्यांना अपयश आलं तर शिवसेना कुणाची हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे। ज्या काकांचं बोट धरून राजकारणात आले त्याच काकांविरोधात शड्डू ठोकणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी ही निवडणूक सर्वाधिक प्रतिष्ठेची आहे। कायद्याच्या कसोटीवर राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे त्यांच्या बाजूने फिरले असले तरी जनता त्यांच्या बाजूने आहे की नाही हे या निवडणुकीत सिद्ध होणार आहे। पत्नी सुनेत्रा पवारांनी थेट बारामतीच्या मैदानात सुप्रिया सुळेंना आव्हान दिल्यानं नातीही पणाला लागली आहे। जागांच्या वाटाघाटीत अजित पवारांना मोठी माघार घ्यावी लागली। त्यामुळे मिळालेल्या केवळ 4 जागांवर यश मिळवण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे। या जागांवरही अपयश आलं तर पक्षावरची पकड सैल होण्याचा धोका आहे। तसंच विधानसभेपूर्वी आमदारांना एकत्र ठेवण्याचं मोठं आव्हान निर्माण होईल। 2014 पासून भाजपचं राज्यातलं निर्विवाद नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस। 2019 नंतर राज्यात नवे राजकीय प्रयोग झाले आणि फडणवीसांना सेटबॅक बसला। त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत भाजपला यश मिळवून देण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे। जागा वाटपात फडणवीसांनी दोन्ही मित्रपक्षांना मात दिली असली तरी या जागा जिंकण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे। उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक जागा महाराष्ट्रात असल्यानं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या फडणवीसांकडून मोठ्या अपेक्षा आहेत। या निवडणुकीत यश मिळाल्यास आगामी विधानसभेसाठीही त्यांचं नेतृत्व निर्विवाद असेल। या निवडणुकीत यश मिळालं तर मराठा आरक्षणावरून टीकेचं लक्ष ठरलेल्या फडणवीसांचं त्याला उत्तर असेल। मात्र जर भाजपच्या पदरी अपयश पडलं तर त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना बळ मिळणार। तसंच सरकारमधील त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं स्थान अधिक बळकट होईल। त्यामुळे हे 4ही नेते या निवडणुकीत उमेदवार नसले तरी ही निवडणूक त्यांच्या नेतृत्वाची कसोटी घेणारी तर आहेच, पण 4 महिन्यात विधानसभा निवडणूक असल्यानं त्यांचं राजकीय भवितव्य ठरवणारी आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।